नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। अतिदक्षता विभागाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल धुळे जिल्हा रुग्णालयास राज्यस्तरीय पुरस्काराने करण्यात आले सन्मानित। धुळे जिल्हा रुग्णालय येथील अतिदक्षता विभागास उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार धुळे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉक्टर रवी सोनोने, भूलतज्ञ डॉक्टर अश्विनी भांबरे, डॉक्टर विकास बोरसे, परिसेविका श्रीमती दीपाली मोरे, अधिपरिचारिका श्रीमती मीनाक्षी परदेशी, कक्षसेवक कमलाकर गायकवाड यांना विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय मंत्री प्रकाश आंबेडकर, विधान परिषद सदस्य डॉक्टर मनीषा कायंदे, आरोग्य विभागातील सचिव व इतर वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। नमस्कार, मी डॉक्टर दत्ता देगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे। दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी जागतिक आरोग्य दिनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध आरोग्य संस्थांचा विविध राष्ट्रीय कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरव करण्यात आलेला होता। त्यामध्ये अतिदक्षता विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातून प्रथम पुरस्कार जिल्हा रुग्णालय धुळे यांना देण्यात आलेला आहे। तो पुरस्कार स्वीकारण्याकरिता मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मी स्वतः तसेच माझे सहकारी अतिदक्षता विभाग प्रमुख डॉक्टर रवी सोनोने सर, तसेच भूलतज्ञ वर्ग 1 डॉक्टर अश्विनी भांबरे मॅडम, फिजिशियन डॉक्टर विकास बोरसे, परिसेविका, अधिसेविका, आयसीयूच्या अधिपरिचारिका, तसेच आयसीयूमध्ये काम करणारे वर्ग 4 कर्मचारी श्री गायकवाड, त्याचबरोबर आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या तो पुरस्कार तेथे स्वीकारलेला आहे। हा पुरस्कार महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री माननीय नामदार श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते आम्हाला देण्यात आलेला आहे। त्या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे दोन्ही आरोग्य विभागाचे दोनही सचिव, तसेच संचालक, अतिरिक्त संचालक, जॉईंट डायरेक्टर्स, सर्व प्रकारचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या पुरस्कार प्राप्तीमागे सर्व जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभलेले आहे। त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो।